जे हत्यार कोयता आहे त्या हत्याराचा संतोष देशमुखांना मारहाण करताना किंवा त्यांची हत्या करताना वापर केला नसल्याचं अद्याप पर्यंत दिसून येत आहे। मात्र या हत्याराने त्यांचं अपहरण करताना त्यांना त्या ठिकाणी ह्या हत्यारानं धाक दाखवला गेला। पुढे हे हत्यार होतं जयराम चाटेच्या हातामध्ये। अशाच प्रकारची त्याची लाकडी मूठ होती आणि अशा प्रकारचं हे ऊसतोडणीसाठी वापरलं जाणारं हे कोयत्याचं हत्यार आहे। गाडी चालकाला कोयत्याचा धाक दाखवत धमकावलं, खून केलेल्या घटनास्थळावरून हे टाकळी चिंचोली शिवारातून जप्त करण्यात आलेलं अशा प्रकारचं हत्यार होतं। म्हणजेच काय तर एकूण या सर्व हत्यारांनी अशा प्रकारच्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। आता या कोयत्याचं वर्णन आपण जाणून घेणार आहोत। एक लाकडी मुठीचा लोखंडी पाते असलेला मूठ व पात्यासह 52 सेंटीमीटर लांबी असलेला 27.5 सेंटीमीटर लोखंडी पाते व 24.5 सेंटीमीटर